आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोपी रेसिपी, ज्यामध्ये फक्त 20 मिनिटांमध्ये मटन बिर्याणी होणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत, ज्यामध्ये फक्त 20 मिनिटांमध्ये तुम्हाला चविष्ट अशी मटन बिर्याणी खायला मिळणार। आषाढच्या महिन्यामध्ये जर मटन बिर्याणीचा बेत करायचा आहे आणि जास्ती काम करायचं नाही, जास्त पसारा नको आहे, तर तुम्हाला अगदी सोपी रेसिपी मी सांगणार आहे। चविष्ट मटन बिर्याणी आपण बनवणार आहोत। सर्वात प्रथम गार्गीज मराठी तडकामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। बिर्याणी म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे हैदराबादी बिर्याणी। पण त्यासाठी आपल्याला बरेच पदार्थ हे बाहेरून आणावे लागतात। मग आपण ती बिर्याणी बनवू शकतो किंवा आपण हैदराबादी बिर्याणी सहसा हॉटेलमध्ये जाऊनच खातो। परंतु आज आपण छोट्याशा गावामध्ये बनवली जाणारी छान सुंदर अशी घरगुती बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत। ती मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तुम्हाला बाहेरून कोणतेही पदार्थ विकत आणावे लागणार नाहीत। फक्त मटण आणायचं आणि छान घरातच सोपी रेसिपी बनवायची। ही मटण बिर्याणी माझ्या छोट्याशा गावातून ही छोटीशी रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन आली आहे। पण त्याआधी तुम्ही मला सांगा की कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही ही रेसिपी बघत आहात। चला आता बघूया कशी बनवायची सोपी मटण बिर्याणी। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते गरम करून घेणार आहोत आणि हे गरम करून घेतलेले खडे मसाले आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक करून याचा मसाला बनवून घेणार आहोत। यामध्ये मी किती प्रमाणात खडे मसाले वापरले आहेत, कोणते मसाले किती प्रमाणात घेतले आहेत, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे लिस्टमध्ये देणार आहे। आता हे मसाले गरम झाले आहेत, याला आपण आता ताटामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये टाकून याचं बारीक वाटण करून घेऊया। आता आपण मटण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत। आता कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर झाल्यावरच आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत। आता कांदा तेलामध्ये परतून घेऊयात आणि हा कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। आता कांदा लालसर झालेला आहे आणि आता या कांद्यामध्ये आपण टाकणार आहोत मटण। स्वच्छ धुतलेलं हे मटण आपण या कांद्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। अर्धा चमचा मीठ इथे मी घेतलेलं आहे आणि हे अर्धा चमचा मीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि परत परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती अर्धा चमचा हळद टाकणार आहे। आता मटणाला थोडंसं पाणी सुटलंय, मग आता हे मटण आपण कुकरमध्ये काढून घेणार आहोत आणि कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत। आता कुकरमध्ये आपण मटण घेतलेलं आहे, हे मटण आता आपण शिजायला टाकणार आहे। तर यामध्ये आपण 4 वाटी पाणी घालणार आहोत। आता हे 4 वाटी पाणी मी अगोदर गरम केलेलं होतं आणि आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यामुळे आपली बिर्याणी झटपट होण्यासाठी आपल्याला ही सोपी ट्रिक वापरायची आहे। आता मंद आचेवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता शिट्टी होऊपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। बिर्याणीसाठी लागणार आहे आपल्याला खडा मसाला, तो मगाशी घेतला होता आपण, तो आता बारीक करून घेतलेला आहे। हा मसाला आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। आता आपण ओला मसाला बनवून घेणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे आलं, लसूण आणि खोबरं, हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता वाटण देखील झालेलं आहे आणि इकडे बघा शिट्टी देखील झाली। तर आता आपण फोडणी टाकून घेऊया। आता यामध्ये आपण 1.5 चमचे तेल कढईमध्ये टाकूया। 1.5 चमचे तेल कढईमध्ये टाकल्यानंतर याच्यात आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा भाजल्यानंतर आता आपण टाकूया टोमॅटो। टोमॅटो आणि कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ओला मसाला टाकायचा आहे। ओला मसाला आपण तयार केला होता, तो मसाला ह्याच्यामध्ये परतून घेऊया। ते झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे। खडा मसाला, ओला मसाला, कांदा, टोमॅटो हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बिर्याणी तांदूळ टाकणार आहोत। हा स्वच्छ धुवून घेतलेला बिर्याणी तांदूळ आता यामध्ये टाकायचा आहे। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळीकडे मसाला लागतो आणि तुमची बिर्याणी छान अशी चविष्ट लागते। आता या तांदळामध्ये मटणाचे पीस टाकून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये आपण मटणाचं पाणी देखील टाकणार आहोत। सर्वात प्रथम हे सगळं मिश्रण आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 1.5 ते 1 चमचा मीठ टाकणार आहे, तुम्ही चवीनुसार टाकू शकता। आता यामध्ये आपण मटणाचं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि शिट्टी होण्याची वाट बघूया।
कुकरची शिट्टी होऊपर्यंत आपण कांदा परतून घेऊया, जो आपल्याला सजावटीसाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर चवीसाठी देखील चांगला लागतो। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये आपण हा घेतलेला कांदा परतून घेऊया आणि हा करपूस कांदा आपण आपल्या बिर्याणीवरती सजावटीसाठी टाकणार आहोत आणि चवीलाही हा कांदा छान लागतो। झटपट बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आहे 4 वेलदोडे, मिरे 8 किंवा 10, धणे 1 चमचा, मोठा वेलदोडा 2, दालचिनी 5 किंवा 7, तमालपत्री 4 ते 5, कमळ फूल 1, जिरे 1 चमचा, लवंग 7 ते 8। चला झाली बिर्याणी, घ्या ताटात आणि करा खायला सुरुवात। छान दिसतीये ना? तुम्हालाही आवडली असेल तर कमेंट नक्की करा।